या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। पुणे विमानतळावर माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत प्रभाकर बागल, वय 63, राहणार गादेगाव, पंढरपूर, हे पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणार होते। विमान प्रवासापूर्वी सुरक्षेअंतर्गत त्यांची बॅग स्कॅनरमधून तपासण्यात आली। त्यावेळी CISF आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वर व 5 जिवंत काडतुसे आढळून आली। तात्काळ ती जप्त करण्यात आली। बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता। या घटनेनंतर विमानतळ पोलीस ठाण्यात बागल यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। चौकशीत त्यांच्या परवान्याची मुदत केवळ महाराष्ट्रापुरतीच असल्याचे समोर आले। त्यामुळे त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an